नाही, बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून माझ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ती निष्ठेनं पार पाडायचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. रेल्वे संदर्भात काही विषय होते, रेल्वेचे छोटे छोटे विषय जे काय मी 2 वर्षात सूचना केल्या तेवढे 99% कंप्लीट करून द्यायचा प्रश्न मार्गी लावलेला आहे. आता फक्त 2 विषय माझ्या दृष्टीनं एका ठिकाणचं ते तुमची ढोले वस्तीचा आरोपी पाहिजे ती एक राहिला आणि ते बार्शी नाका रेल्वे स्टेशन. तर बार्शी नाका रेल्वे स्टेशन जे आहे ते यांच्या अंडर येत नाही, त्याचा प्रस्ताव पाठवून मी तिथून बोर्डातून करून घेणार आहे. आरोपीचा विषय पण मार्गी लागेल आणि त्याला एक ओव्हरब्रिज आहे. याच्यानंतर रेल्वे जे आहे विषय आहे इंटरलॉकिंग आता जवळपास आमचं आष्टीच्या पुढं आलं आहे, म्हणजे आष्टीच्या पुढं नाही झालं आहे. आता बीडपर्यंत आपल्याला 1 महिन्यामध्ये इंटरलॉकिंग होईल, म्हणजे फास्ट रेल्वे जायला मोकळे झालो. आणि याच्यानंतर वडवणीपर्यंत एकदम क्लिअर झालेलं आहे सगळं. त्याच्यानंतर पुढं जी आहे ती शिरसाळ्यापर्यंत काम बरेच झालेलं आहे. त्याच्यात फक्त 2 गावाचं थोडं डिस्प्युटेड होतं, विनाकारण काही थोडे शेतकऱ्यांच्या मागण्या असतील किंवा काय थोडंफार असेल ती 2 गावाचा डिस्प्युटेड मिटेल. आणि त्याच्यानंतर परळी पुढं शिरसाळा टू परळी, शिरसाळ्याच्या परळीमध्ये 4 गावाचा थोडे काही 1-2 शेतकऱ्याचे डिस्प्यूट आहे. कुणाचं नाव बदललं आहे, ज्याचा ॲक्वायर झाला आहे तो सर्वे नंबर वेगळ्या माणसाचा आहे, वेगळ्याच माणसाच्या नावानं झालं आहे, असे थोडे छोटे विषय आहेत. आणि पुन्हा ही जी आहे ती दक्षिण रेल्वेला एक त्यांचं डिपार्टमेंट तिकडून परळीला दक्षिण रेल्वे आहे, त्याच्यामुळे तिथला त्यांचा कनेक्टिव्हिटी त्यांनी करून देणं परळी आणि जलालपूरमध्ये ती पण बऱ्यापैकी संपवलं आहे. त्यांना 1-2 महिने लागतील. नियर अबाउट 2 months मॅक्झिमम सगळं कंप्लिटेड होईल अशी अपेक्षा करू. नाही होणारच आहे असं मला वाटतं. त्यांनी जे आज कमिटमेंट दिल्या ती तशाच दिलेल्या आहेत. मला हे 2 महिन्यात आम्हाला कलेक्टर साहेब आणि आम्ही सगळेजण मिळून CM साहेबाला बोलणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे रेल्वे मंत्री असतील किंवा केंद्र शासनाचे जी कोणी असेल त्यांना सगळ्यांना बोलून लवकरात लवकर मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा 2रं वर्ष, पहिल्या वर्षी बीडपर्यंत आणि याच्यानंतर पुढचा येणारं ही जी वर्ष आहे या वर्षाला 1 वर्षाच्या आत परळीपर्यंत जी न्यायचं आमचं उद्दिष्ट होतं ती पूर्ण होईल अशी अपेक्षा करू. आता त्याला तुमची सर्वांची च्या माध्यमातून शेतकरी ह्यांची साथ लागेल. थोडी कुठं अडचण आली तर सांगता येत नाही, पण 99% आम्ही त्याचं परळीपर्यंतची लाईन कंप्लीट करून ते रेल्वे परळीपासून 17 सप्टेंबरला कसे धावेल ह्याच्या प्रयत्नात आहोत. त्याच्यात काय मायनर वर्क राहील ते 1-2 महिने पुढं चालेल. पण आता इंटरलॉकिंग झाल्याच्यानंतर तुम्ही इंटरेस्टची गाडी बीडपासून पुण्यापर्यंत हडपसरला ते आता झालेलं चालू आहे स्टेशन, त्याच्यामुळे तिथपर्यंत चालू होईल. जरी परळीला पुढं मागं उशीर झाला तरी त्याच मुहूर्तावर 17 सप्टेंबरला बीडहून गाडी चालू होती का, जी की इंटरसिटी म्हणजे जी आता आपल्याला डुगडुगू 5-7 तास लागतात त्याच्याऐवजी इथून सकाळी पहाटे गेली 10 वाजता पुण्यात कशी पोहोचल अशा पद्धतीचं नियोजन आम्ही करतो आहे. आणि मी बोर्डाला मागणी करणार आहे, बोर्डातून रेल्वे बोर्डातून ह्या 2 गोष्टी, जी गाडी परळीहून निघेल परळी टू मुंबई ही एक गाडी असेल, तिकडून मुंबईहून त्याच रात्री संध्याकाळी 10-11 वाजता काय असेल ती अशी एक गाडी, आणि दुसरी सकाळी पहाटे 5 इथून निघेल अशी ती गाडी तिथं जाईल आणि पहाटे 5ला निघून तिथून संध्याकाळी 5ला निघून आपल्या इथे बीडला येईल. अशा पद्धतीचं नियोजन, म्हणजे टाईम मागं पुढं असेल पण एक इंटरसी पुन्हा टू बीड टू पुणे आणि पुणे टू बीड आणि दुसरी परळी टू मुंबई आणि मुंबई टू अशा 2 गाड्या कशा चालू होत्या बीडला ह्याच्यासाठीचा प्रयत्न करतो आहे. बोर्डामधून येणाऱ्या सेशनमध्ये 1 महिनाभर मी दिल्लीतच असणार आहे, महिना 1.5 महिना काय असेल तेवढ्यात हे करून आणि हा एक विषय होता. दुसरा विषय रेल्वेच्या बाबतीत जी आम्हाला दुसरी रेल्वे महत्त्वाची करायची, जी की धाराशिव, बीड, संभाजीनगर, जी की 4 जिल्ह्याला कनेक्ट आहे. तुमचा पहिला जिल्हा येईल धाराशिव, दुसरा येईल बीड, तिसरा येईल जालना आणि छत्रपतीनगर. त्याच्यामध्ये तालुके येतात कळंब, केज, बीड, गेवराई, अंबड आणि पैठण, धाराशिव आपले संभाजीनगर. तर असे हे 8 तालुके आणि 4 जिल्ह्याला जोडणारा जो हा मार्ग आहे, ह्या मार्गाचे त्यांनी ऑप्शन घेतलेले आहेत. 4 ऑप्शन 3 ऑप्शन काहीतरी इकडून तिकडून, त्याच्यातलं एक ऑप्शन काय जी अलॉटमेंट फायनल होईल ते होईल, आज त्याच्यावर काही मला सांगता यायचं नाही, पण ते 4 होतील जवळपास फायनल. जी नियरेस्ट केलं आहे, काही ठिकाणी काही सजेशन केलं ते मी मागच्या वेळेस की हे असं नाही असं करा, असं नाही असं करा, त्याच्याप्रमाणे रिवाईज प्रपोजल घेऊन त्याच्याप्रमाणे ते जी काय फिजिबल होईल अशा पद्धतीने ते करतात. पण तो जी मॅटर खरा जर विचार केला तर राजकीयदृष्ट्या बोलायचं झालं तर हा पॉलिसी मॅटरचा भाग आहे. याला स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे त्याचा ROV जे असतो तो मायनस जातो आहे, तर ते प्लस होण्यासाठी त्याला 50-50% केंद्र शासन आणि राज्य शासन अशा धर्तीवर जर केलं तर ती बसल अशा पद्धतीचं आहे. राज्य शासनाला मी अजितदादा असताना तशी विनंती केलेली, DPCचा ठराव घेतलेला. आता बदललेली सिच्युएशन, बदललेल्या परिस्थितीमध्ये अर्धमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब आहेत, मुख्यमंत्री साहेबांनी पण मला शब्द तसा दिलेला. त्याची बैठक पण आम्हाला पुढच्या काही दिवसात लावायची आणि मला वाटतं की 101% त्याचा तुम्ही काय अर्थ लावायचा मला माहीत नाही, पण 100% मुख्यमंत्री याला पॉझिटिव्ह आहेत आणि हे होणारच. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी 100% आपल्याला हा मार्ग व्हायचा मार्ग मोकळा होईल, जेणेकरून लाख किंमत मोजावी लागली तरी हा मार्ग आम्हाला करायचा आहे आणि आम्ही ते करू.